का चाललं बा सुमित्रा? चटणी बनवते भेजराची. भेजराची बनवते का? हो. आताची चटणी मस्त होती. आता घोराना बनवला आम्ही. खाल्ला मस्त. रानात गेलती मी. रानातून घोराना बनवला. म्हणजे भावांनो, घोराना म्हणजे का? आपलं हरभऱ्याची चटणी जबरदस्त आम्ही आत्ताच बनवली आणि मस्त खाल्ली. बापू मी सुमित्रानं मस्तपैकी चटणी खाल्ली आता आम्ही भावांनो, जबरदस्त. आणि सुमित्राच्या चॅनलवर लाईव्ह व्हिडिओ सुद्धा काढला होता आम्ही त्या चटणीचा. म्हणजे त्या चटणीचं नाव काय? त्याने घोरानाही म्हणते, चटणी सुद्धा म्हणते काय काय लोक. पण जबरदस्त लागते. कांदेवी चटणी म्हणजे शिजवायचं काम नाही, तिखट नाही टाकत. का म्हणते मीठ, लसण एवढं टाकायचं आणि कांडून टाकायची मस्तपैकी. एक जबरदस्त पारंपरिक अशी ही रेसिपी होती आमची. तर खाल्ली आत्तापर्यंत आम्ही. आणि थोडीशी पुन्हा ठेवली भावांनो. हे बघा उद्या आम्हाला तो व्हिडिओ काढायचा लाईव्ह सुमित्राच्या चॅनलवर. उद्या हे बघा जेवढी भाजी ठेवली पाहिजे शिल्लक पुन्हा, तर आम्हाला उद्या व्हिडिओ काढायचा आहे सुमित्रा मोहित चॅनलवर लाईव्ह काढायचा सकाळी. तर आता हे आता सुमित्रा थोडीशी आता का चटणी बनवत आहे वाटते सुमित्रा. म्हणजे आमचं आता पोट भरून आहे भावांनो. आमचं पोट आत्ता भरूनच आहे चटणी खाऊन. मस्त जबरदस्त टेस्टी चटणी होती. पारंपरिक त्याला का म्हणते ट्रेडिशनल चटणी होती मस्त जबरदस्त गावाकडची. कोणी खाल्ली नसेल तर आणि कोणी तो व्हिडिओ पाहायचा असेल तर सुमित्राच्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे भावांनो, जाऊन पाहू शकता. तो लाईव्ह व्हिडिओ काढला होता आपण, जाऊन पाहू शकता तुम्ही. तसं काही नाही. आता ही चटणी बनते. आता चटणी आता बनवत आहे आता सुमित्रा. आता टमाटरची मी कसं आहे गेलतो ना बाजारामध्ये, तर बाजार आणला मी. टमाटर आणले होते, बुधवारी गेले होते बाजारात. सामान बाकीचं आणलं होतं. तर हे आता हे चटणी मटणी आता बनवते आता सुमित्रा. म्हणजे कामाला गेले ते सुमित्रा लोकांच्या. बोरं सुद्धा आणले होते रानात. बोरं खाल्ली मस्त. खाल्ले आता दाजींना तुमच्या. जबरदस्त बोर खाल्ली भावांना आम्ही आत्ता. आठवड्यात टाकून नाही येतं बोराच्या आठवड्यात. कुठे वाटते एक आहे का पुन्हा बोर? एक आहे वाटते. चावले मानी आहे ना, चावून टाकलं बापून चावून टाकलं. चव आहे. आता बनता आहे ना भावांना चटणी अगदी. आता टमाटर चटणी आता हे असं आमचा बेत पुन्हा का काय बा आपलं पुन्हा बेत काय आजचा? सोजी. हे सोजी आहे. म्हणजे घोरानं खाऊन आमचं पोट भरलं. थोडीशी आता सोजी, आता सोजीन चटणी थोडीशी आता. म्हणजे कसं आहे आता जास्त काही आणली नाही. पाला थोडासा आणला होता आणि एवढ्या पाल्याच्या चटणी बनवली घोरानं चटणी भाजूराची. आणि थोडंसं पुन्हा ते ठेवली उद्या भाजीसाठी. ते तर आहे ठेवून उद्या ते भाजी बनवायची म्हणून. तर आता बरं वाटते. नाही तुम्ही थोडी जास्त आणली असते ना मस्त म्हणा मजा आली असती. पुन्हा एक दिवस खुडतोस आता मग सांगतो. ज्या दिवशी तू खुडते ना त्या दिवशी मध्ये सांगतो का मी येतो मस्त जबरदस्त व्हिडिओ काढायचा खुडता भाजी. आणि आपल्या प्रेक्षकाला दिसते कशी जाते भाजी, कसं राहते. लई लोकांना माहीत नाही ना, काही लोक आहे माहीत, पण लई लोकांना माहीत राहत नाही ना कशी असते हरभऱ्याची भाजी, कशी दिसते. सर्व काही दाखवायचं. पण तिथलं निसर्ग सौंदर्य असं तसं दिसते मग लोकांना, आपल्या भावा बहिणीले. होय म्हणून म्हणतो आता सुमित्रा चटणी बनवते. 5-6 जणी बायांना आम्ही खुडली भाजी. बोरे सुद्धा येचले. दिवसभर काम केलं. आलो आता आल्यावर केला घोराना आम्ही. खाल्ला मस्त लागे घोराना. कांटा तोंडाला पाणी सुटलं. जबरदस्त भावानो. तुम्ही खाल्लं नसेल तर खावा. आयुष्यामध्ये खाल्लं नसेल तर एवढा टेस्टी घोराना लागते भावांनो. तुम्ही कोण खाल्ला तर सांगा भावांनो. ठेवतो आता. येतच व्हिडिओ भावांनो. तसेच व्हिडिओ पाच जा भावांनो. येतं आपला व्हिडिओ गावाकडचे व्हिडिओ पाच जा भावांनो. नमस्कार सर्वांना.